स्वतःची पिल्लं तयार करणं हा कुक्कुटपालन व्यवसायातील सगळ्यात मोठा नफा देणारा भाग आहे. पण लक्षात ठेवा, हे काम जितकं फायदेशीर तितकंच ते जोखमीत सुद्धा आहे. कारण एक छोटीशी चूक आणि हजारो अंडी खराब होऊ शकतात. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत की हॅचरी व्यवसायाचं काटेकोर नियोजन कसं करायचं. नमस्कार मित्रांनो, मी वारणा पोल्ट्री फार्ममधून मंगेश पाटील तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या या प्रोफेशनल कोर्समध्ये. मित्रांनो, हॅचरी म्हणजे केवळ मशीनमध्ये अंडी टाकणं नव्हे, तर ती एक शास्त्रोक्त प्रक्रिया आहे. आज आपण इन्क्युबेटरचे प्रकार, मशीनची निवड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पॅरेंट बॅचचं व्यवस्थापन कसं करायचं हे सविस्तर आणि अगदी डिटेलमध्ये शिकणार आहोत. त्यापूर्वी आपण आजचे तांत्रिक शब्द समजावून घेऊ, जसे की इन्क्युबेटर म्हणजेच अंडी उबवणारं मशीन, फर्टिलिटी अंड्यामध्ये जीव असण्याचं प्रमाण म्हणजेच अंड्यातून पिल्लं बाहेर निघेल की नाही ही गोष्ट, हॅचिंगचा रेट एकूण अंड्यापैकी किती टक्के अंड्यातून पिल्ले सुखरूप बाहेर येतात त्याचं प्रमाण, अंडी उबवणूक मशीन. पिल्लं काढण्यासाठी आपल्याला चांगल्या गुणवत्तेचं मशीन असणं गरजेचं असतं. बाजारात सध्या 3 प्रकारचे इन्क्युबेटर मिळतात. यातलं पहिलं म्हणजे मॅन्युअल प्रकारचं. यामध्ये अंडी हाताने फिरवावी लागतात. हे स्वस्त असतं, पण यामध्ये मेहनत जास्त आणि रिस्क मोठी असते. हे जे मशीन आहे तर ते आपण लहान कामासाठी वापरू शकतो आणि ते त्यासाठीच योग्य असतं. सेमी ऑटोमॅटिक मशीन, यामध्ये तापमान व ह्युमिडिटी मशीन स्वतः कंट्रोल करते, पण अंडी फिरवण्याचं काम आपल्याला दिवसातून 3 ते 4 वेळा करावं लागतं किंवा मशीनचा जे सेटअप असतो तर तो आपल्याला स्वतः करायला लागतो. यानंतर फुल्ली ऑटोमॅटिक मशीन, यामध्ये तापमान, आर्द्रता आणि अंडी फिरवणं ह्या सर्व गोष्टी ती मशीन स्वतः करते. ही जी मशीन आहे तर ती व्यावसायिक दृष्टिकोनातून हॅचरीसाठी सर्वोत्तम असते. मशीनची काळजी व महत्त्वाची माहिती, आपण ज्या ठिकाणी मशीन ठेवणार असतो तर ती जागा हवेशीर आणि निर्जंतुक असावी. मशीनला इन्व्हर्टर आणि बॅकअप असणं कंपल्सरी आहे, कारण वीज जर गेली तर अंड्यातील जीव मरू शकतो. आता आपण पाहू की ह्या पिल्ले निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वाचा घटक कोणता, तर पॅरेंट बॅच. आपण हॅचरीसाठी अंडी बाहेरून विकत घेण्यापेक्षा स्वतःचं पॅरेंट बॅच असणं का महत्त्वाचं आहे, तर विश्वासार्हता. आपल्याला माहिती असतं की अंडी कोणत्या जातीचे आहेत, किती ताजे आहेत आणि त्यासोबतच फर्टिलिटी पण चांगली निघते, कारण घरच्या अंड्यांचा रिझल्ट बाहेरच्या अंड्यापेक्षा नेहमीच 10 ते 15% जास्त मिळतो. या पॅरेंट बॅचसाठी आपल्याला त्यांचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं असतं, कारण पॅरेंट बॅचला योग्य लसीकरण आणि सकस आहार दिला तरच पिल्ले सशक्त जन्माला येतात. अनेक लोक सुरुवातीला स्वस्त अंडी मिळतात म्हणून लांबून अंडी मागवतात, पण प्रवासातील धक्क्यामुळे अशा अंड्यांचा रिझल्ट 50% खाली येतो. यामुळे होणार नुकसान टाळण्यासाठी स्वतःचा का होईना पण पॅरेंट बॅच असणं गरजेचं आहे. आजची प्रो टिप काय आहे, तर मशीनमध्ये अंडी टाकण्यापूर्वी ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे गलिच्छ किंवा तडा गेलेली अंडी कधीही मशीनमध्ये टाकू नका, कारण यामुळे मशीनमध्ये जी इतर अंडी असतात, जी चांगली अंडी असतात तर ती सुद्धा खराब होतात. आपल्या हॅचरी व्यवसायामध्ये मशीनपेक्षा आपलं लक्ष त्यावरती जास्त असणं महत्त्वाचं आहे, कारण बायोसिक्युरिटी आणि मशीनचा मेंटेनन्स वेळेवर केला तरच हा व्यवसाय आपल्याला मालामाल करू शकतो. मित्रांनो, तर आज आपण काय काय पहिलं म्हणजे मशीनचे प्रकार आणि त्याची निवड, मशीनसाठी बॅकअपची गरज आणि पॅरेंट बॅचचं महत्त्व. मित्रांनो, तुमच्या बजेटनुसार तुम्हाला किती क्षमतेचं मशीन हवं आहे, उदाहरणार्थ 100, 500 किंवा 1000 अंड्यांचं, त्याचा शोध घ्या आणि तुमच्या भागातील पॅरेंट बॅचसाठी योग्य कोंबड्यांची जात निवडा. मशीन आणि अंडी तर झाली, पण हा पूर्ण सेटअप उभा करण्यासाठी नक्की काय काय साहित्य लागतं, भांड्यापासून ते औषधापर्यंत, चला पाहू पुढच्या भागामध्ये साहित्य खरेदी आणि नियोजन ह्या आपल्या पुढच्या टॉपिकमध्ये.